नमस्कार मित्रांनो. तर आपली बघू शकताय ना, हे जे आहे ना, हे एक 4.5 फुटी सरी आहे. आता 4.5 फुटीमध्ये ऊसाचे दाट व्हायला आता सध्या बघू शकताय. आणि तुम्हाला एक सांगतो, इकडून आपली 6 फुटी सरी आहे, म्हणजे आपण चालण्यासाठी इथं सोडली होती. तरी बघा पट्टा. तर 4.5 फूट आणि 6 फुटामध्ये फरक बघू शकताय. तर हवा पण खेळती राहते 6 फुटात आणि चालता पण येत आहे. नंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत पण करता येते आतमध्ये. ऊस किती पण मोठा झाला का 6 फुटामध्ये आपल्याला ट्रॅक्टर बारका छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मध्ये मशागती करता येतात. तर हे आपण चालण्यासाठी म्हणजे सोडलेली थोडीशी सरी. दुसरं आपलं 4.5 फुटी सरी आहे, बघू शकता. 4.5 फुटीमधला ऊस आणि 6 फुटामधला. आता इकडे 6.5 फुटामध्ये बघू शकता येते. हवा खेळती राहिल्यामुळे ऊस पण थोडासा पुसतंय म्हणजे. आणि इकडे बघू शकता ही 4.5 फुटातलं कसं दाटायले. आता इथं छोटं ट्रॅक्टर पण दाटणार आहे, कारण की आपली अजून ह्याला सरी राहिली. त्याला पाळी सरी करून घ्यायची आता. कारण की जून महिना चालू होत आहे आणि पाऊस काळ यायच्या आधी चला आता सरी करून घ्यावी लागेल, कारण की पाऊस पडल्यानंतर पुन्हा तर सरी करता येणार नाही. बघू शकताय. ह्याला आता एक पाणी द्यायचं, नंतर एक भिजवून ह्याला पाळी सरी करून घ्यायची. साडेचार फुटीमध्ये पण ऊस दाटायला लागलाय. सगळ्यात बेस्ट म्हणजे 6 फुटामध्ये चांगला ऊस पण येणार आणि हवा पण खेळती राहते. त्याच्यामध्ये किती पण ऊस गेला का, ऊस हाईट त्याची झाली तरी हाईट पण गेली तरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला मशागती करता येतात कधी पण. बघू शकता इथं पाणी चालू आहे. ऊसाला आपल्या कांड्या सुटल्यात. 2-4 कांड्या आहेत ऊसाला. 15-12 या व्हरायटीचा ऊस आहे.